नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचं आणि एक मुद्देशीर माहिती मी तुम्हाला देण्याचा आता प्रयत्न करणार आहे. मागील 2 दिवसामध्ये थोडंसं बाजारभाव कमी झालं, त्यामुळे भरपूर शेतकरी चिंतेमध्ये आहे. परत एकदा बाजारभाव घसरणार का? पुढे चालून बाजारभाव वाढणार की नाही? पुढे परत सिच्युएशन कशी राहणार? सोलापूर मार्केटमध्ये लगेच आवक वाढली आणि बाजारभाव कमी झालं, पुढे पण आवक वाढणार का? असे अनेक प्रश्न आहे. फक्त आपल्या सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव कमी होतोय का इतर मार्केटमध्येही कमी होतोय? साऊथमध्ये काय मागणी आहे, आपल्याकडे काय मागणी आहे, आपला सोलापूर मार्केट नेमकं कुठे चुकतोय, काय होतोय, या सर्व गोष्टीचं माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून म्हणून तुम्हाला विनंती करतोय, व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, काल 2 दिवसामध्ये सोलापूर मार्केटमध्ये थोडासा मोठा बदल झाला. बदल झाला म्हणजे आवक वाढली आणि बाजारभाव कमी झाले. इतर मार्केटमध्ये तशी झाली आहे का? आता आपण साऊथकडे जाऊया. साऊथमध्ये काय परिस्थिती होती तेही आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत माहिती देणार आहे. शेतकरी मित्रांनो, बाजारभाव वाढीचा ट्रेंड सुरू असताना म्हणजे ट्रेंड हा वाढीचा होता, परंतु अचानक या 2 दिवसामुळं बाजारभाव कमी झालं. निर्यात मात्र सुरळीत चालू आहे. निर्यातने बांगलादेशने जवळजवळ 600 गाड्याची IP दिलेली होती, ती आता घटलेली आहे. आता रोज 50 ते 60 गाडी निर्यात होतोय. त्यालाही तिथल्या निर्यात बाजारलाही जे बाजारभाव आहे तेही कमी झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला फटका बसतोय का? या सर्व गोष्टी माहिती आपण जाणून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जे काही बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय, कालपर्यंत प्रत्येक कांद्याला म्हणजे भारतीय रुपयामध्ये 70 ते 75 रुपये बाजारभाव भेटत होतं, परंतु कालपर्यंत जे काही बाजारभाव आहे ते कमी झालेलं आहे. 50 ते 55 पर्यंत आपल्या भारतीय कांद्याला, नाशिकच्या कांद्याला बाजारभाव सध्या भेटत आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, सोलापूर मार्केटमध्ये 2 दिवस जे काही बाजारभाव कमी झालं, ती आवक वाढली, परंतु शेतकरी मित्रांनो, बाजारभाव बरोबर 4 रुपयेपर्यंत बाजारभाव घसरण झालेले आहे. काही ठिकाणी 4 ते 5 रुपये घसरण ही सुद्धा झालेली आहे. परंतु ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मार्केटमध्ये तशी अवस्था नव्हती. परंतु आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मात्र हे दृश्य आपल्याला बघायला भेटलेलं आहे. आपण इथं थोडक्यात दूर जाऊया. कर्नाटकमधल्या जे काही बेंगलोर मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये उलट बाजारभाव वाढले. मागील 2 दिवसाच्या अगोदर जे काही बेंगलोर मार्केटमध्ये जे बाजारभाव आहे 28 रुपयेपर्यंत आलेले होते, परंतु कालची बातमी अशी आहे डायरेक्ट 35 रुपयेपर्यंत बाजारभाव भेटलेला आहे. तुम्हाला ही बातमी अगर खोटी वाटत असेल तर मी या व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्हाला तिथल्या जे काही शेतकऱ्याचं पावती आहे, ते कांद्याचं फोटो सगट आणि ती पट्टी आहे तेही दाखवणार आहे. ते पूर्ण बघायचं आहे, हे बघून घ्या तुम्ही आधी. ठीक आहे. तर हे होतं बेंगलोरमधल्या कांदा मार्केटचा बाजारभाव. म्हणजे उलट जे काही दक्षिणमधले जे काही बाजारपेठ आहे कांद्यातले, ते उलटे बाजारभाव वाढलेला आहे. आणि इथे काय होतोय की सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव उलटा कमी झालेला आहे. हे दृश्य खरंच वेगळं दिसून येत आहे. नेमके काय कुठे घोडा पेंड खातोय हे समजत नाहीये. ठीक आहे. आता सध्या जर पुढे चालून तर बाजारभाव कसे राहतील हे आता थोडक्यात सांगूया. हे समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, हे बाजारभाव का कमी झालं तर सगळ्याला माहीत झालं आहे की आवक वाढल्यामुळे. आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मी मागील 4 वर्षापासून अभ्यास करतोय. जेव्हा जेव्हा बाजारभाव वाढीचा ट्रेंड सुरू असतो त्या टायमाला काही ना काही प्रॉब्लेम होतात. म्हणजे विशेष म्हणजे बघा, समजा आवक मात्र थोडक्यात वाढली, आवक वाढली म्हणजे बाजारभाव कमी झाले असं म्हणून घ्या तुम्ही. जेव्हा जेव्हा आवक वाढली तेव्हा तेव्हा बाजारभाव कमी झाले, हे मात्र निश्चितच आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, मागील 4 वर्षापासून हेच दृश्य बघायला भेटतोय. बाजारभाव कांद्याची पुढे मागणी आहे, दक्षिणमध्ये दुनियाची मागणी आहे. दक्षिणमध्ये आज बाजारभाव डायरेक्ट 35 रुपयापर्यंत विक्री होत आहे, परंतु सोलापूर मार्केटमध्ये 25 पार कुठं क्वचित काही वक्कल जात आहे. हे का होतंय? खरंच बघण्यासारखं दृश्य आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्याची चूक आहे. अचानक कालपर्यंत जी काही आवक होती 200 गाड्याची होती, परंतु काल नंतर लगेच आवक मात्र 400, 450, 500 गाड्याची आवक होते. ही का होतोय? की आपलं योग्य ते नियोजन नसल्याचं आणि तुम्ही या बाकीच्या जे काही न्यूज आहे हे सगळ्या गोष्टीच्या भरकट जात आहे, ते चूक आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे की यावर्षी बाजारभाव नंतरच्या काळामध्ये टिकून राहणार आहे, तरी पण शेतकरी गडबड करतोय, कच्चा कांदा मार्केटमध्ये आणतोय आणि परत कांद्याची जी काही आवक आहे ती वाढवण्याचा प्रयत्न होतोय. सोलापूर मार्केटमध्ये तर जेव्हा जेव्हा आवक वाढते तेव्हा तेव्हा निश्चित
बाजारभाव कमीच होतोय, त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगतोय माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये का होईना मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की सोलापूर मार्केटमध्ये तुम्ही जेवढी कांद्याची जी काही आवक आहे ती कमी ठेवत चला. ज्यांचं टायमिंग म्हणजे समजा ज्या शेतकऱ्यांचा कांदा जे आहे हार्वेस्टिंगला आलेला आहे बाबा, ते काढण्यास आलं आहे, मग त्या जे रुटीननुसार ज्यांचा कांदा आलेला आहे त्यांनीच मार्केटमध्ये आणा. विनाकारण इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून तुम्ही कांदा पुढे जाऊन कमी होणार आहे वाढणार आहे या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. सध्या जे काही बाजारभाव आहे ते चांगले राहणार आहे, परंतु तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळे म्हणजे चुकीच्या आवकीमुळं बाजारभाव कमी होण्याची शक्यता परत एकदा वाढलेली आहे मित्रांनो. म्हणून सांगतोय सोमवार नंतर का होईना तुम्ही आवकमध्ये कंट्रोल आटोक्यात ठेवा. सोलापूर मार्केट परत एकदा वाढण्याची शक्यता आहे. दक्षिणमध्ये तर बाजारभाव वाढलेला आहे, 3500 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्याला सांगतोय, आता हे जे काही बाजारभाव कमी जास्त जे काही प्रकार आहे तुम्हाला जानेवारी 10 तारखेपर्यंत बघायला भेटणार आहे. कारण की जे काही जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेला होता त्यांचा जो काही कालावधी 3 महिन्याचा होता तो 3 महिन्याचा नसून 4 महिने झालेला आहे यावर्षी. भरपूर शेतकऱ्यांचा जो काही जे काही लागवडीचं हार्वेस्टिंगचं टायमिंग आहे ते वाढलेलं आहे. जे काही लाल कांदा आहे ते 3 ते 3.5 महिन्यामध्ये येतो, परंतु यावर्षी 4-4.5 महिना लागत आहे. त्यामुळे जी काही डिसेंबरमधली जी आवक आहे ती जानेवारीमध्ये थोडीफार होऊ शकते, परंतु जानेवारी 10 ते 15 तारीख आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर आवक पूर्णपणे ठप राहणार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धाही चांगले दर यावर्षी कांद्याला भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे. पण नंतरच्या काळामध्ये बाजारभाव का वाढणार आहे बघा शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांचे जे काही जुलै महिन्यामध्ये रोपवाटिका गेले, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांचे जे काही रोपवाटिका आहेत ते पूर्णपणे जळालेले होते. म्हणजे पावसाने भरपूर शेतकऱ्यांचे जे काही रोपं आहेत ते पूर्ण बर्बाद झाले आहे. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचा तुटवडा आहे ते नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे आणि कांदा मार्केटमध्ये आणायचा आहे. तर हा व्हिडिओ तर तुम्ही सेव्ह तर करा, नाही तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या डोक्यात एक प्रकाश पडला पाहिजे बाबा आपण कांदा मार्केटमध्ये कसा घेऊन जायचा, गर्दी करायची काय व्यवस्थित नियोजन करून कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा. तर शेतकरी मित्रांनो माझं एकच कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना की तुम्ही व्यवस्थित नियोजन करून कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन जावा. जोपर्यंत कांदा आपला वाळत नाही आहे तोपर्यंत कांदा आपला हार्वेस्टिंगला येत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाऊ नका. तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेता, इतर शेतकऱ्यांच्याही पायावर दगड मारण्याचं काम काही शेतकरी करत असताय. तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो व्यवस्थित नियोजन करा आणि कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती समजेल. धन्यवाद.